हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेडीमेड नेक कसा शिवायचा। हा नेक आहे, हे आहेत रेडीमेड स्लीव। तर रेडीमेड नेक आणि रेडीमेड स्लीव कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इथे मी अस्तर कटिंग करून नेक सुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे मेजरमेंट नुसार। तशा पद्धतीने आपण नेक ड्रॉ करायचा आहे। नंतर दाखवल्या पद्धतीने घडी करून दुसऱ्या साइडने सुद्धा टॅप टॅप करून घ्यायचा आहे। यामुळे एका साइडने आपण आखून घेतलेले आहे ते दुसऱ्या साइडने सुद्धा आखून होईल। नंतर त्याच्यावरती खडूने पुन्हा डार्क करून घ्यायचा आहे। रेडीमेड नेक आपण अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेला आहे। नंतर अशा पद्धतीने आपण एक टक्स मारून घ्यायचा आहे। यामुळे आपली गळ्याची रुंदी कमी होईल। गळ्याची रुंदी कमी करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण नेक वरती समोरच्या बाजूने अस्तर ठेवायचा आहे। अस्तरचा सेंटर आणि आपल्या रेडीमेड नेकचा सेंटर एका साइडने ठेवून पिनअप करून घ्यायचा आहे आणि आखून घेतलेली आहे ती आणि रेडीमेडची डिझाइन अशा पद्धतीने ठेवून शिलाई मारायची आहे। रेडीमेड नेकच्या कॉर्नरला शिलाई घ्यायची मारून। बघू शकता आपण अशा पद्धतीने रेडीमेड नेकच्या कॉर्नरला शिलाई मारून घेतलेली आहे। नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग झाल्यानंतर गळ्याला कट मारायचे, उलट करून दाब शिलाई मारून घ्यायची। दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारायची आहे। अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा।
अशा पद्धतीने सेंटरपासून फोल्ड करून घ्यायचं आहे. खालून अर्धा इंच मार्जिन करून टक्स मारून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारून घ्यायचा. दोन्ही टक्स मारून झाल्यानंतर 1.5 इंचाची पट्टी कापून घ्यायची आहे. मागच्या गल्ल्यावरती समोरच्या बाजूने पट्टी ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. नंतर ती पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. इथे आपण 2.5 इंचावरती रस्सी ठेवून ब्लाउजला रस्सी अटॅच करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपला रेडीमेड नेक तयार होईल. आता आपण स्लीव रेडी करून घेऊया. इथे मी स्लीव कटिंग करून घेतलेले आहेत. अस्तर हे आपण मेजरमेंट नुसार कटिंग केलेलं आहे आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक घेऊन मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे मला व्यवस्थित डिझाईन बसून घ्यायची आहे. तर लेंथ कमी आहे म्हणून खालचा काठ मी सोडून देते आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेते. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. उलट करून दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. शिलाईमध्ये येणारे स्टोन आहेत ते काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपली सुई मोडेल. याच पद्धतीने आपण दुसरी बाही रेडी करून घ्यायची आहे. इथे मी पुढचा भाग रेडी करून घेतलेला आहे. तयार पुढच्या भागावरती मागचा भाग ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या
शोल्डर जोडून झाल्यानंतर बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडची बाही जोडून घ्यायची आहे. तिथूनच फिरवून डबलची शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडची ही बाही जोडून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. नंतर साईडने शिलाई मारायची. मेजरमेंटनुसार ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण रेडीमेड नेक आणि रेडीमेड स्लीव कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ही बघितली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.